यावेळेस सफल झाले. फटका चांगलाय. क्रॉस बॅट स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिला दंडनी चाललेला हा चौकार आपण पाहतोय. पहितील धावा 4. एक गडी गमावल्यानंतर आता मैदानामध्ये धावांची या ठिकाणी रीग लागेल. कदाचित आपण जर पाहिलं तर आता चौकाराने सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवात तुमची चांगली तर शेवट सुद्धा चांगलाच होईल असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं. आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर पहिली विकेट गेल्यानंतर आलेला हा चौकार इथून सुरुवात करावी लागेल. म्हटलं जातं ना, शून्यापासून सुरुवात जर केली, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते ना, तोच खरा करतो तो आव्हान. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलवलाय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉलचा लंपार सिग्नल. दॅट्स 4 रन. रन्स मिळतात 4. 2 सलग लागोपाठचे चौकार पाहायला मिळालेत. साई तरेन ॲज अ स्कोरर आमच्या समवेत आहेत. आज त्यांचा आवाज सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही ऐकणार आहात. डबल रोल भूमिका नक्की साई तरेंची राहिलेली आहे. जेव्हा कोलारे प्रीमियर लीग होते तेव्हा एक वेगळ्याच अनोख्या अंदाजमध्ये साई तरे असतात खेळाडूच्या भूमिकेत. 2 चौकार आलेत. या अगोदर 2 चेंडू आपण राऊंड विकेटने पाहिले. आता ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याला माहिती आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आले. राऊंड विकेटने 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. आणि आता कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये गोलंदाज रुपेश करतात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. एक सिंगल आली आहे. अजिंक्य पवार अँड ऑल टीम केटीसी लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेस ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न मागे चालला इस्टनच्या. एक धाव चिकी सिंगल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सक्सेस राहिलेत बॅटर. अगदी आपण पाहिलं तर सलामीची जोडी अजय बाद झाल्यानंतर निखिल आणि त्याच्या साथीने विशाल मैदानावरती वन डाऊन साठी विशाल दाखल झालाय. एक सिंगल. पहिले षटक. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अतिशय सुंदर क्रीडा नगरी आहे. ऑन साइडला आडव्या बॅटने अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. शेवट सुद्धा गोड केला गोलंदाजाने. आणि आता पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल एकंदरीत 1 बाद 11 धावा. आज 8 संघ ग्रामीण कर्जत तालुक्यातील या ठिकाणी खेळणार आहेत. सर्व संघांना विनंती राहील की आपण केटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला ऐकत असाल तर मिड इनिंग मध्ये चालू सामन्याच्या मध्यांतराला टॉस होणं अनिवार्य आहे. लक्षात असू द्या, अन्यथा त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. जर तुम्ही टॉस साठी या ठिकाणी उपस्थित नसाल तर प्रतिस्पर्धी एखादा संघ जरी या ठिकाणी उपस्थित असेल तर त्याच्या अपोजिशनला खेळणारा जो संघ असेल तो या ठिकाणी अनुपस्थित असेल तर त्याला पेनल्टी दिली जाईल, हे लक्षात असू द्या. ग्रास ग्राउंड नेहमी चर्चा करत असतो. आज सलग 3ऱ्या ते 4थ्या वर्षात आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते, सेवा करण्याची संधी मिळते. ते आमचे रोहनजी डांगरे आणि संपूर्ण आई गावदेवी कोलारी टीम यांच्या वतीनं सातत्याने आपण पाहिलं तर या क्रीडानगरीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. आणि त्यातल्या त्यात आई गावदेवी कोलारी चषक ही स्पर्धा सुद्धा अतिशय महत्वाची आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी तितक्याच आनंदात आणि उत्साहात ही स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा 3रा दिवस. एक सेमीफायनल सुद्धा आज आपण खेळवणार आहोत, ज्यामध्ये वाकस आणि खंडस ही पहिली सेमीफायनल होणार आहे या स्पर्धेची. यज्ञ 11 जय गावदेव, सर्वज्ञ 11 जय गावदेव वाकस हा संघ काल क्वालिफाय झालेला आहे. विजय संघाचं आपण अभिनंदन करू. वाकस टीम म्हटलं तर गतवर्षी आपण या अगोदर अलीकडच्या काळात पाहिलं असेल तर 2 संघ उदयास आले होते, परंतु आता फुल पॅक संघ, एकच एक गाव एक संघ एक मंडळ असा सर्वज्ञ 11 जय गावदेव वाकस
हा संघ क्वालिफाय झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे आमचे केटीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्व ओनर अजिंक्य पवार अँड ऑल टीम, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. चेतन येतात षटक क्रमांक 2 मध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळेल. 30 यार्ड सर्कलच्या आत सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. एकापेक्षा जास्त काही नाहीये. जेव्हा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत असतं तेव्हा तुम्हाला सिंगल डबलला हे प्राधान्य द्यावं लागेल. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ देत असतो. यावेळेस फॉलो केला चेंडूला अप्परच्या माध्यमातून हा बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले तोपर्यंत शेवटच्या क्षणाला पॉज देत असताना बलतील एकंदरीत 3 धावा घेण्यात आलेल्या आहेत आणि या 3 धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिली तर आता पुढे सरकते. साई तरे आम्हाला सांगतात की एकंदरीत 16 धावा 16 रन ऑन बोर्ड. 1 विकेट्स लवकर गमावल्यानंतर काय कमबॅक केलं बॅटिंग करत असताना मानगाव संघाने. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न हे 2 खेळाडू करतात, निखिल आणि विशाल. ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. इंटरनॅशनल रूल्स प्रमाणे 25 क्रमांकाचा रूल्स आपण पाहतो. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल पुढे सरकते 17 रन्स, 17 धावा आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. व्हाट अ शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला सीमा पार, जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार जाईल. धावा मिळतील 3, मानगाव संघाला 4. या सन्माननीय महेशजी कराळे यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना निखिलच्या बॅटमधून जो चौकार आलाय अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला कव्हर ड्राईव्हचा. जसं आपण नेहमी म्हणत असतो की मुंबईचं मरीन ड्राईव्ह, तसा विराट कोहलीचं कव्हर ड्राईव्ह. आणखीन एक चांगला फटका त्या दिशेने खेळलाय. बॉल चालत सीमारेषेच्या बाहेर जाईल. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. जो स्ट्रॉंग झोन आहे निखिलचा त्याच ठिकाणी आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. सलग लागोपाठचे 2 चौकार आले. धावांचा या ठिकाणी धावांची गती वाढवण्यात आलेली आहे. अगदी आपण पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर तलवडे संघ एक भलत्या जोशामध्ये पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र इथे कंबर कसली आहे या 2 फलंदाजांनी. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस लिडिंग एज स्वतः गोलंदाज कॉटन बॉल फलंदाज होईल बाद. परतावा लागेल आणखीन एक बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आणि या 2 षटकांमध्ये धावा या धाव फलकावरती आपण पाहतो. एकंदरीत 25 धावा आहेत. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी चषक कोलारे 2025 हे पर्व आपण पाहतोय. गावदेवी मित्रमंडळ कोलारे आयोजित ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी अनेक दानशूर दात्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करू.
लक्षात असू द्या टीम मानगाव संघाला सुद्धा 2 धाबांची पेनल्टी लागलेली आहे, कारण ड्रेसिंग अँड चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम असतो. मित्रांनो लक्षात असू द्या, तुम्हाला एकतर व्हाईट पूर्णपणे ट्रॅक घालावा लागतील किंवा ब्लॅक असा ड्रेस कोड तुमचा असावा लागेल, कारण जो तुमच्या संघाचा टी शर्ट असतो त्याच्यावरती तुम्हाला कॉम्बिनेशन म्हणून व्हाईट अँड ब्लॅक ट्रॅकचा तुम्हाला वापर करावा लागेल. लक्षात असू द्या, त्याच्यापेक्षा वेगळा रंग जरी तुमचा असेल परंतु सर्व खेळाडूंच्या जणू काही एकसारख्या ट्रॅक या ठिकाणी असायला हव्यात, हे लक्षात असू द्या. चला 2-2 धाबांची पेनल्टी दोन्ही टीमला होती. कदाचित आपण साई आम्हाला सांगतात की ती पेनल्टी या ठिकाणी मायनस स्वरूपात जाईल. लक्षात असू द्या, आता ही मॅच कंटिन्यू होणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज समीर. चला सामना लगेच चालू करा. पंचांना सुद्धा विनंती राहील, कारण ऑलरेडी आपण लेट आहोत आणि 5-5 षटकांच्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यावेळेस आपण पाहतो लेट कटचा फटका होता, बॉल चाललाय अगदी शॉर्ट पॉइंट गलीमधून. बॉल ट्रॅव्हल होत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आणखीन एक दर्जेदार चौकार. अस्सल पाडा हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. शेंडे अँड शेंडे कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. नुकताच एक जबरदस्त प्रीमियर लीग सुद्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यावेळेस आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता, फक्त आणि फक्त केवळ सिंगल मिळेल. आई गावदेवी चषक कोलारी तुम्ही ही स्पर्धा पाहताय 3ऱ्या दिवसामध्ये. केटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा चालू आहे. घरी बसल्या सुद्धा आपल्या स्मार्टफोन, स्मार्ट लॅपटॉप, स्मार्ट LED TV वरती या स्पर्धेचा तुम्हाला आनंद मिळू शकतो. या सर्व आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज समीर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो फुलटॉस बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल आणि इथे या 2 धाबा मिळत आहेत. एकंदरीत 3 धाबा आहेत. खेळाडू कक्षातून कोणत्या प्रकारचा आवाज करू नका. मानगाव टीमला विनंती राहील, आपण आपल्या ज्या चेअर्स आहेत आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हा. मित्रांनो स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर समालोचन कक्षाच्या बाजूला आहात. त्या कारणास्तव तुम्हाला या सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. ते धाबा 33. हो समोर खेळले. पुन्हा एकदा आपण पाहतो कबसला झेल घेण्याचा प्रयत्न, थोडे मागे राहिलेत आणि ते एक धाव मिळेल. प्रयत्न होत नाही आहेत. नेहमी क्रिकेटमध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणारे कधी साई हारणारे नाही आहेत असं आम्ही नेहमी म्हणत असतो. म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. ओबाची कडा मागे, वोड कॅच, कॅच ऑफ द मॅच. फलंदाज होईल बाद. शॉट थर्ड मानला. फर्स्ट स्लिपला मात्र सुंदर सेल टिपला झालेला आहे. आणखीन एक धक्का लागेल मानगाव टीमला. 1 मोर विकेट डाऊन. 3रा फलंदाज बाद. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. शॉट थर्डमॅनला कुंदन होते. कुंदन वेलेला तुम्ही पाहता जबरदस्त झेल त्या ठिकाणी त्याच्या वतीने टिपण्यात आला. फर्स्ट स्लिपला शॉट थर्डमॅनला यष्टांच्या मागे पेट्रोलिंग करत असताना 30 सर्कलच्या आतमध्ये जे जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये ज्या ट्रॅपमध्ये अडकवलाय बॅटिंग करत असताना फलंदाजाला. धाबस संख्या फलकावती 33 वरती लागणारा 3रा धक्का मानगाव टीमला. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस आपण पाहतो या दरम्यान हा चेंडू बॅटचा काही व्यवस्थित संपर्क नाही आहे. ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होत असताना 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतो एकंदरीत शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. एक बिनर आला होता, नो बॉल.
स्टील 1 to go. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर एक सिंगल, विकेट, डॉट. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल. हे विश्लेषण या षटकाचं होतं. हो बॅटची कडा आणि ते डॉट बॉल हा सुद्धा पाहायला मिळालाय. शेवट गुड केला गोलंदाज समीरने. अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना एक चेंडू भीमा त्याने जरूर टाकला, परंतु काही कमालीचं कमबॅक राहिले. प्रिव्हियस ओव्हर जर आपण पाहिले तर पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, त्यानंतर सिंगल, नो बॉलमध्ये 2+1 एकंदरीत 3 धावा आल्या, त्यानंतर सिंगल, विकेट आणि सलग लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये 11.00च्या सरासरीने 33 धाव फलकावरती आहेत. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य ज्यांच्या वतीने लाभलेले आहेत ते सन्माननीय महेशजी सुरेश वेर्ले साहेब, जे सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत कोलारे, तसेच नंदूदादा कोलंबे, रायगड जिल्हा सचिव शिवसेना, यांचे मनापासून आयोजकांच्या वतीने विशेष आभार. अमरदादा मिसाळ असतील माजी सभापती पंचायत समिती कर्जत, यांचा मनापासून आभार. नरेंद्र गोमारे, विलासजी हजारे, दीपक शेठ घाटे, मिजान भाई नझे, इम्रान भाई शेख, इम्रान चिकन सेंटर, यांचं मनापासून आभार. दर्शन पाटील जे इंजिनियर आहेत त्यांचं मनापासून आभार. सुनीलजी जोशी ज्यांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती, आमचे साई श्रद्धा वॉटर सप्लायरचे सुनीलजी जोशी यांचं मनापासून आभार. रुपेशजी हजारे, भारत सिरीजसाठी त्यांच्या वतीनं आकर्षक सरप्राईज गिफ्ट कूलर देण्यात आलंय, त्यांचं मनापासून आभार. आणि सबिताताई कोलंबे ग्रामपंचायत कोलारे सदस्य, ज्यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज तुम्ही पाहत आहात. पेस बॅट्समनसाठी स्पोर्ट्स शूज, बॉलरसाठी सुद्धा शूज देण्यात आला. ते नामदेव गोमारे यांचं मनापासून आभार. पहिलाच बॉल आणि या पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. तसेच हेमंत मंगळ हजारे यांचं मनापासून आभार. कुमार मोरे असे, ऋतिक डांगरे, मॅन ऑफ द मॅच साठी जे आकर्षक टी शर्ट ज्याने पुरस्कृत केला स्वर्गीय प्रकाश जानू मोरे व स्वर्गीय मधुकर हरिचंद्र डांगरे यांच्या स्मरणार्थ जे आकर्षक टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आले आहेत. हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे या स्पर्धेचं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्षामध्ये टीम गावदेवी कोल्हारे संघ करत असतो आणि यावर्षी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट देऊन त्या खेळाडूला सामनावीराच्या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गोलंदाज सज्ज, चौथं षटक व लाईन शरीरापासून थोडंसा दूर अवे फ्रॉम बॉडी हा बॉल होता. येस, इट इज वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. 34 धावा. बनगाव संघ आणखीन एक वाईट बॉल. 35 धावा आता झाला मित्रांनो, लक्षात असू द्या. 3 ओव्हर मध्ये 33 होत्या. विकेट आली. चला, थोडीशी मिस्टेक आहे, काही हरकत नाही आहे. आमचे स्कोरर करेक्शन करतील. खेळाडू कक्षातून खेळाडूला विनंती राहील की आपण आपला 12th मॅन मित्रांनो, काही विषय नाही आहे, लक्षात असू द्या. जे काही करेक्शन असेल, चुका ह्या माणसांकडून होत असतात. 36 धावा. 36 हो, समोर खेळलेत. बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि आता इथे मिडॉनला पण पाहतो, चेंडू पायामध्ये अडवण्याचा प्रयत्न. तिथे कदाचित एक धाव
घेणं फार कठीण होतं. तिथे या मिळतील 2 धावा आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 38. KTC लाईव्ह चे ऑफिशियल अपडेटर आम्हाला सांगतात की बरोबर ही धावा संख्या प्रॉपर आहे. 38 धावा आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज चेतनचा वापर करण्यात आलाय. ज्या चेतनने 14 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये हाताळला होता. ओ लाईन वाईट बॉल लाईन चेक केली जाते. पंच तटस्थ भूमिकेत आपण पाहतोय. करण भुंडर आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच आपण गणेश कराळे यांना पाहतोय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळतीये. 5 षटकांची मॅच. आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल चला बी शेप मध्ये अगदी आपण पाहतोय या ठिकाणी लॉंग ऑफला 2 धावा मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. 41. 5 षटकांमध्ये किमान 45 ते 50, 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रत्येक संघाचा मानस या क्रीडानगरीमध्ये राहील. कारण एक फायटिंग टोटल एक चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट प्रत्येक संघाला करायची असते आणि त्याच अनुषंगाने हा प्रयत्न मैदानामध्ये करतात हे बॅटर मानगाव संघाचे. अगदी आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल पुनश्च एकदा वाईट बॉल दिशेपासून हा गोलंदाज भरकटलेला आहे थोडंसं का होईना. परंतु अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकंदरीत 4 चेंडू खराब त्याने टाकलेले आहेत. म्हटलं जातं ना दिशा तुमची खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये क्रिकेटमध्ये आणि ते चित्र आता पाहायला मिळतं सध्याच्या घडीला. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. चेतन आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतो क्रॉस बॅट स्ट्रोक आणि इथे मिस्टेक झाली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर ऑफ द विकेट. रन्स मिळतात 4. चार धावा धाव फलकावरती आहेत. जिथे अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू सहजतेने अडवायचा होता आणि फिल्डिंग मिस्टेक पाहायला मिळाली. या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये टाळाव्या लागतील. कव्हरच्या दिशेने स्कोर कार्ड वरती आपण पाहतो प्रथम बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले. एका बाजूला तलवडे बी तर दुसऱ्या बाजूला मानगाव. दोन्ही संघ एकाच ताकदीचे तुल्यबल संघ आहेत. अतितडीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण आता स्लॉग और डेट और स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतो. या षटकामध्ये तलवडे संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करेल तर प्रतिस्पर्धी संघ मानगाव संघ किमान 10 ते 12 किंवा 15 धावा घेण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करणार आहे. चांगली टोटल त्यांना बनवायची असेल तर हा प्रयत्न करावा लागेल. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये चेतन. 2 चेतन या संघामध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला वर शॉट ऑफ प्लेन सक्सेसफुल यावेळेस आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त पूल करत असताना नेत्रदीपक फटका होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका षटकार. धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकाल तर फलंदाजाकडे त्याचा ऍडव्हान्टेज असतं. आणि यावेळेस आणखीन एक बॉल चालला सीमा पार. सलग सेकंड इन अ रो दुसरा ब्लास्ट होतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन संकेतच्या बॅटमधून सलग 2 षटकार आलेत. आक्रमणाला सुरुवात झाली. किमान आपण पाहिलं तर 12 ते 13 15 धावा बनवण्याचा प्रयत्न. परंतु आता त्याही पेक्षा जास्त अपेक्षा असेल टीम मानगाव संघाला कारण धावांचा जर विचार केला तर एकंदरीत अद्यापपर्यंत 59 धावा आहेत. लाईन
अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी आपण पाहतो कमी उंचीचा चेंडू पाहायला मिळाला. व्यवस्थित बॅटवरती येऊ शकला नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या फलकापती स्थिर आहे 59. हो यावेळेस समोर स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतात आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आई गावदेवी अस्सलपाडा आणि जय हनुमान वारे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण या षटकानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचंय. यावेळेस वर शॉट. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. काय फटका पाहायला मिळालाय. अतिरिक्त उसळ म्हणत असताना चेंडूवरती खेचलेला हा तडाखे बंद षटकार आहे. व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द डे. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. त्याच्या उंचीचा फायदा मिळत असताना फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला. संकेत षटक क्रमांक आपण पाहतो 5वा चालू आहे. धावसंख्या फलकापती अद्यापर्यंत 65 धावा 65. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो या इनिंगचा. राऊंड विकेट. बॅटची कडा मागे बॉल चाललाय. अष्टरक्षक गॅदर करतात. एक कंप्लीट झाली. सेकंड साठी निघाले तोपर्यंत पाहावं लागेल. फलंदाज या ठिकाणी धाव बाद आणि शेवट सुद्धा गोड केले. परंतु धावांचा जर विचार केला तर 66 धावा बनवण्यात आल्यात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि उत्तरार्धामध्ये 67 धावांची गरज आहे. चला आई गावदेवी अस्सलपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे जय हनुमान वारे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी आपण लगेच रिपोर्ट करा. चला समोर स्क्रीन समोर जे खेळाडू बसलेले आहेत आय थिंक सो जे खेळाडू समोर सगळे बसलेले त्यांना विनंती की आपण तिथून उठायचे कारण थेट प्रक्षेपण चालू आहे. समोरचा जो कॅमेरा आहे तो मात्र या ठिकाणी आपला स्ट्रेट ज्या फ्रेम मध्ये तुम्ही दिसतात ते मात्र लाईव्ह टेलिकास्टला योग्य वाटत नाहीये. त्याच दरम्यान आमचे आदेश जरा कोमारे दर्जेदार क्रिकेटर सुद्धा आणि सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये भलतेच फॉर्म मध्ये 66 धावांची गरज 67. अस्सलपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला वारे टीम आय थिंक सो कलम वारे जय हनुमान हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 67 धावांची गरज आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. बकरीचा पाडा मैदान हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत आणि त्यावरती चालू असलेला कोल्हारेकरांचा हा दर्जेदार सोहळा आपण पाहतो. आई गावदेवी चषक. चला वारी टीमचे कॅप्टनला विनंती आपण लवकरात लवकर यायचे. ओके टॉस आपण करू.
सन्माननीय रुपेश दादा हजारे यांच्या शुभास आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला जयनुमान वारे आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अस्सलपाडा. अस्सलपाडा संघ टॉस जिंकलेला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे. अस्सलपाडा असेल बेकरे बुधिवली जी ग्रामपंचायत आहे नुकताच त्यांच्या माध्यमातून एक प्रीमियर लीग सुद्धा झाली आणि आज रेग्युलर गटामधून अस्सलपाडा हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल झालाय. शेंडे आणि शेंडे कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू आणि टॉस त्यांनी जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. 67 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण जाऊया 67 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स हे इक्वेशन पाहायला मिळेल या मॅचचं. सलामीची जोडी अमर मैदानामध्ये दाखल होतात आणि त्याच्या साथीने प्रकाश. अमर आणि प्रकाश सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अक्षय कदाचित हा ट्रेंड आपण बराच वेळा अजिंक्य पाहिलेला आहे. वेगळ्या खेळाडूची जर्सी वेगळ्या खेळाडूच्या अंगावरती असते. हा बराचदा हा विक्रम कदाचित शूजच्या बाबतीत देखील आपण पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या कलरचे एकाकडे वेगळे शूज तर दुसऱ्याकडे वेगळे शूज एकमेकांकडे एक्सचेंज करत असताना एक वेगळा ट्रेंड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आलेला पाहायला मिळतो. नेहमी सातत्याने या गोष्टीवरती चर्चा देखील होत असते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बासला पुनश्च एकदा द्वितीय सत्राला सुरुवात होते. 67 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल. मॅच इज ऑन. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज. ओपनिंग पेअर. पहिला बॉल बाची कडा. पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली. पंच सांगतात लाईन थोडीशी चुकीची आहे. कदाचित आपण पाहिलं तर बाहेरची आहे. चुकीची म्हणणं वावगं ठरलं नाही आहे. कदाचित आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर लेंथ आहे. गोलंदाजाकडे मेरिट नुसार षटक हाताळला जाईल यात ते मात्र शंका नाही आहे. आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळालाय. गोलंदाजी करत असताना टीम मानगाव संघाचा गोलंदाज आहे. बॅटची कडा फलंदाजाकडे आपण पाहतोय. प्ले डाऊन होत आहे. पहिला धक्का लागेल टीम या ठिकाणी तलवडी बी संघाला. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना बॅट्समन अमरच्या स्वरूपात. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर घेतलेली विकेट आपण पाहिली आणि आता सुंदर गोलंदाजी करत असताना गोलंदाज विशाल कामगिरी करण्याचा प्रयत्न या खेडानगरमध्ये ते करतात. चांगले बॅटिंग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये विशालने सुद्धा केलेली आहे. अगदी आपण पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 19 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आता गोलंदाजीमध्ये चांगली छाप तो सोडतो. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला डीप पॉइंट मध्ये गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तीन क्षेत्ररक्षक एकत्र येतात. साईतरे म्हणजे महाविकास आघाडी म्हणावी लागेल आणि चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत मिळतील तत्पूर्वी
2 धावा, पहिला डॉट आला तर नंतर विकेट आणि या 2 धावा. 67 धावांची गरज आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे, परंतु ती क्रिकेटची लाईफ लाईन आहे. मैदानावरती चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. तलवडे बी संघाला जर विजय संपादित करायचा असेल, एक मोठा विजय, तर इथून मात्र हवाई सफर करावी लागेल. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 67 धावांची गरज. प्रयत्न तुम्हाला करावा लागतील, चांगला खेळ करावा लागेल. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असेल तर मात्र यशालाही पर्याय नसतो. यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. बॉडीला स्पर्श करून हा बॉल पुढे चालला, तोपर्यंत अगदी आपण पाहतो कोणती धाव मिळणार नाही. हा सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक आहे मानगाव संघाचा. आपण पाहतो चांगला खेळ तिने फॉर्मॅट मध्ये, मग फलंदाजी असो गोलंदाजी असो, फिल्डिंगचा नजारा सुद्धा, दर्जा सुद्धा चांगला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, आलेला दर्जेदार चौकार. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मानगाव संघाने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. बॅटिंग करत असताना धमाल पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल सुद्धा पाहायला मिळते. विशालच्या चौकार जरूर आलाय वरत विकेटने. यावेळेस आपण पाहतोय वळवण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, आउटसाइड द लेग स्टंप. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. लाईन एक्झॅक्टली पंचांनी ओळखली आहे आणि ते अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. एक्स्ट्रा मध्ये जोडली जाईल. आणखीन या ठिकाणी आपण पाहतो हा डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 67 धावांचा आव्हान चेस करत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 8 धावा आहेत. जास्त वेळ खर्च करू नका. लक्षात असू द्या टीम मानगाव संघाला विनंती राहील, बिलकुल टीम मीटिंग करायची नाही आहे. आयोजकांच्या काही सूचना येतात, लक्षात असू द्या मित्रांनो. जास्त वेळ तुम्ही एकत्र येऊ शकत नाही आहेत, कारण आता अगदी ऑलरेडी आपण लेट असल्या कारणाने आयोजक आता तुम्हाला वारंवार सूचना करतील. यानंतर सर्व मॅचेस दिलेल्या वेळेनुसार आपल्याला या ठिकाणी कव्हर सुद्धा करायचे. गावदेवी कोल्हारे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी चषक. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज निखिल. समोर स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज मित्रांनो तिथून आपण उठायचे. समोर ब्लॅक पडद्याच्या समोर जे बसलेले खेळाडू आहेत आमचे, सर्व आमचे मित्रच आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज आपण कोऑपरेट करा, कारण लाईव्ह फ्रेम मध्ये ते योग्य वाटत नाही मित्रांनो. मैदानाच्या चौफेर बाजूने भरपूर सावली आहे, भरपूर झाड आहेत, त्या सावलीचा आनंद तुम्ही घ्या. यावेळेस स्लेट कटचा फटका. पॉइंटला आपण पाहतो शतरक्षक सज्ज. सिंगल डबल आता काही होणार नाही आहे, लक्षात असू द्या. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, कारण दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम तलवडे केली आहे. यावेळेस आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, शतरक्षक जज करतात आणि तिथे थोडस जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतो प्रॉपर त्या ठिकाणी खेळाडू तैनात करण्यात आला होता, परंतु जजमेंट चुकीचं होतं. कदाचित हा झेल जमिनीवरती दान झाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण असतं, परंतु या ठिकाणी हा झेल जमिनीला दान झालाय आणि या दरम्यान मिळते ती एक सिंगल धाव. आणखीन एक बॉल. यावेळेस आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता. 2 धावा सेकंडचा कॉल आणि या 2 धावा सहजतेने मिळतात. चांगलं क्रिकेट खेळमळीच्या वातावरणात
चालू असलेली दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. अत्यंत सुंदर वातावरण आहे. बरोबर उल्हास नदीच्या तीरावरती वसलेले क्रीडांगण आहे. चर्चा आपण नेहमी प्रत्येक वर्षी करत असतो क्रीडांगणाची. पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय अगदी बरदा वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील. बॅटिंग करत असताना तलवडे बी संघाला 4. 15 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती प्रतापवती असताना पहिल्या षटकामध्ये हव्या तशा धावा आल्या नाही आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही आहेत तलवडे बी संघाचे काही खेळाडू. सलामीचे आपण पाहिले. एक फलंदाज बाद जरूर झाला. त्यानंतर वनडाऊनसाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नवनाथ. फुल टॉस बॉल. फुल टॉल वसूल केलाय. बॉल सला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन आणि धावा मिळतील. एकंदरीत तलवडे संघाला अर्धा डझन. एकवीस धावा फलकावरती आहेत. 21 या षटकाराने आता आगाज केलाय. ये तो अभी ट्रेलर था. पिक्चर अभी भी बाकी है. 21 धावा षटकाराला. षटकार आल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी धावा संख्येला गती मिळते. पुढे सरकतो. यावेळेस ऑन ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय बॉल झाला बॅडिश लॉंगनला. एक सिंगल कंप्लीट करण्या सेकंडचा कॉल. थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नवनाथ. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2च्या मदतीने टीमचे टोटल 23. तेवीस धावा फलकावरती आहेत आणि 23 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये धावा फलकावरती आहेत. 23 धावा 23. येणारे 18 बॉल. आणि आता या मॅचचं आपण जर इक्वेशन पाहिलं समीकरण जर तलवडे बी संघाला विजयासाठी एकंदरीत 67 धावांची गरज आहे. मोठी टोटल या ठिकाणी त्यांना पार करायचे. मोठ्या टोटलचा पाठलाग करत असताना 67 रन्स ते पाठलाग करतात. 23 धावा अद्यापर्यंत झालेले आहेत. 18 बॉल आणि आता 44 धावांची गरज. हे इक्वेशन शिल्लक आहे. गोलंदाज पुनश्च एकदा विशाल बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये. वैयक्तिकरित्या दुसरा षटक आता असताना ऑन ड्राईव्हचा फटका होता. बॉल चालले डीप मध्ये. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 18 बॉल 44 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला आता वेगळं पाहायला मिळणार आहे. चौकार षटकार आले तर मात्र समीकरण थोडंसं क्लोज पाहायला मिळेल. परंतु सिंगल डबल आले तर पुनश्च एकदा डोळी जर जाईल तर बॅटिंग करत असताना तलवडे बी संघासाठी विशाल. ओ बॅटची कडा मागे चाललाय. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आलेली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित आपण पाहतो चेंडू बॅटची हलकीशी कडा जरूर घेतली. परंतु हा अद्याप पाहिलं तर टप्पा घेत बॉल एसटी रक्षकाकडे चालला असं म्हणावं लागेल. कदाचित कारण स्वीट साऊंड सर्व या ठिकाणी प्रेक्षक राजा या मासा आनंद घेतोय. समालोचन कक्षात सुद्धा स्वीट साऊंड ऐकायला आलं. परंतु इथे मात्र पंच तटस्थ आहेत. अत्यंत सुंदर अंपायरिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. लाईन तपासली जाईल. चेंडू पडल्यानंतर थोडस आत आला. अगदी आपण पाहतोय
काय संमिश्र पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. फसवा चेंडू, नकल चेंडू, अगदी चेंडू मॅडम पेसर गोलंदाज आणि वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे. पडल्यानंतर थोडासा हलकासा आत आला, टर्न झाला बॉल आणि ते डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 खेळ चालू आहे. 18 बॉल 44 धावांची गरज असताना समीकरण थोडंसं आता जड होत चाललं. ऑल साईडला फटका चांगला, मिड विकेटला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतात. उंची जास्त, लांबी कमी आणि हा झेल टीपलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. वॉट अ कॅच. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. चोवीस धावा धाव फलकावत 24. सामना थोडसा आता कठीण बनत चाललेला पाहायला मिळेल. 18 बॉल 44 धावांची गरज होती, म्हणजे 15 पेक्षा कमी सरासरी आस्किंग रन रेट मध्ये होती. चोवीस धावा धाव फलकावत ओव्हर द विकेट. कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा पाहायला मिळते. बरोबर आहे, काही नियमांचं पालन होणं गरजेचं आहे. 24 धावा 25 धावात एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी आलेले आहे. अजिंक्य पवार सुद्धा आमच्या समवेत जॉईंड आहेत. केटीसी लाईव्ह टेलिकास्ट इव्हेंट या वाहिनीचे सर्व फाउंडर आहेत. लाईन अप्रतिम आहे, क्लीन बोल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. ऑल साईडला फटका पण पाहतोय, अक्षरशः खोदून काढला. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव रिक्स या ठिकाणी घेण्यात आली होती. अत्यंत सुंदर मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आज 8 ग्रामीण संघ खेळणार आहेत आणि 8 ग्रामीण संघांमधून हे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. कोल्हारे एक संघ सुद्धा आज या ठिकाणी दाखल होणार आहे. यंगस्टर कोल्हारे. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी संकेत येतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव आउटसाइड द ऑफ स्टंप. कदाचित ती लाईन खराब पाहायला मिळाली आणि आता अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. 12 बॉल 40 धावांची गरज आहे. आक्रमण तर करावाच लागेल. फटका चालला. वॉट अ शॉट. बॉल चाललाय लॉंग गॉफला. अगदी आपण पाहतो वॅकंट एरिया होती. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आहे. पूर्णपणे क्षेत्र मोकळं पाहिले. बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा पार. रन्स बळतील 4 आणि आता खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे.
12 बॉल 40 धाबांची गरज असताना एक अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. त्यानंतर चौकार 11 बॉल. आता विजयासाठी आपण पाहतो एकंदरीत 35 धाबांची गरज आहे. जर अशा फटक्याला तर तलवडे बी संघ सुद्धा या ठिकाणी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, शिरकाव करू शकतो. एका बाजूला आपण पाहतो मनगाव संघ. मनगाव संघाला या मॅच मध्ये जिंकायचे जरूर, परंतु टीम तलवडे संघाला हार नाही आहे मंजूर. काय मॅच आहे. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडूमध्ये 35 धाबांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 36 धाबा होऊ शकतात. मग समीकरण कठीण नाही आहे असं म्हणावं लागेल. फटका प्रतिम पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्हचा 1 धाव आली आहे. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा 2 धाबा मिळतील आणि ते स्ट्राईक हवी आहे. 2 धाबा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते आहे. प्रत्येक बॉलच्या मागे समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. इक्वेशन बदललेलं आपण पाहतोय कारण मॅच सुद्धा चांगली आहे. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय या मॅचचा आढावा घेतोय. 67 धाबांचा पाठलाग करत असताना टीम तलवडे बी संघ आणि आता इथे एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट पर्सेंटेज जर वाढवलं तर हा सामना जिंकता येणार नाही आहे टीम तलवडे संघाला. 8 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतो. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आलेला दर्जेदार चौकार. आणखी 29 धाबांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 7. शेवटचा अंतिम बॉल जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये बनून राहील. फलंदाज या ठिकाणी होईल झेलबाद. परतावा लागेल. अक्षयला जो मात्र सलामी वीर साठी खेळाडू होता आणि अगदी आपण पाहतो या स्वस्तामध्ये तो सुद्धा बाद झालाय. थोडस निराश. 6 बॉल आता 29 धावांची गरज आहे. आजच्या संघांचा विचार केला तर पहिला सामना प्रेक्षकांचा जो भेटीला आलेला आहे मनगाव वर्सेस तलवडे बी. नेक्स्ट मॅच तुम्हाला असलपाडा वर्सेस वारे. तिसरा सामना खैरपाडा वर्सेस कोलारे आणि चौथा सामना आंबिवली वर्सेस सावळे. असे जे संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत हे सर्व कर्जत तालुक्यातील संघ आपण पाहणार आहोत. सहा बॉल 29 ची गरज. चला मॅच लगेच आपण स्टार्ट करायची. चला मनगाव टीम जास्त वेळ तुम्ही घेतात. 6 बॉल 29 ची गरज आहे. पंच तुम्ही ताकीद द्या. फुल ऑथॉरिटी असेल तुम्हाला. जो संघ जास्त वेळ घेत असेल तर त्या संघाला तात्काळ तुम्ही सुद्धा पॅनलाइज करू शकता. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये चालला बॉल. मागे इस्टनच्या पाठीमागे एक कंप्लीट झाली आहे आणि तिथे प्रयत्न सुद्धा केला जात नाही आहे. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धाबा संख्या टोटल मध्ये भर पडते आहे. 28 धाबांची आणखीन गरज आहे. 5 बॉल शिल्लक. 28 धाबा बनवायचे या मॅच मध्ये विजयासाठी टीम तलवडे बी संघाला. आपटी देण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स. पंच सांगतात वाईड बॉल आहे. धाबा इथे मिळतील एक्स्ट्रा. कदाचित इथून एखादा दैवी चमत्कारच वाचू शकतो ते तलवडे बी संघाला. म्हटलं जातं ना अभि तलवडे टीम साठी दबा की नहीं तो दुआ की जरूरत है. और यावेळेस इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक या ठिकाणी व्हायला हवं.
मनगाव टीम कमबॅक करते या मॅच मध्ये. आणखीन एक अतिरिक्त बाउन्स आणि आता नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. 29 धावांची गरज शेवटच्या अंतिम षटकामध्ये होती. अद्यापर्यंत आम्हाला आमचे साई तरी सांगतात स्कोरर की 3 धावा बनवण्यात आलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 26 धावांची गरज आहे. जरी 4 षटकार आले तरी सुद्धा हा सामना जिंकता येणार नाही तलवाडी बी संघाला. परंतु कदाचित एखादा चमत्कार वाचू शकेल. 4 बॉल आणि आता 26 ची गरज. सामना स्पीडअप करायचा मनगाव टीम. 4 बॉल 27 ची गरज आहे. यावेळेस आपण पाहतो मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतात आणि आणखीन एक झेल घेण्याचा प्रयत्न. झेल टॉप या ठिकाणी अगदी आपण पाहतो फ्रीडचा बॉल सुद्धा होता. हरकत नाही. झेल पकडला जरी असता तरी सुद्धा त्याला महत्व नसतं. आता औपचारिकता शिल्लक या मॅचची. लॉंग ऑफला पण पाहतो हा फटका चालला आहे आणि इथे या धावांचा आता काही फायदा नाही आहे. तलवाडी संघाला माहिती आहे कारण आता जवळ जवळ हा सामना मनगाव संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळालाय. वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि आता बॉल सीमा पार. परंतु त्या षटकाराला आता अर्थ नाही आहे. और विकेट. लाईन चांगली आहे. हा डॉट बॉल हा सामना जिंकला या ठिकाणी आपण पाहतोय टीम मानगाव संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड अँड गुड लक टीम तलवाडी बी याही संघाचं आपण कौतुक करू. प्रत्येक संघाला एक विनंती आहे की आपण टॉस साठी जेव्हा येतात तेव्हा तुमची जी काही प्रवेश फी बॅलन्स असते ते मात्र आयोजकांकडे पहिले जमा करा. त्यानंतर त्या संघाचा टॉस उडवला जाईल हे लक्षात असू द्या. चला लगेच आपण फिल्डिंग करायची आहे. वारे टीमला विनंती राहील. जय हनुमान वारे संघाला विनंती की आपण क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये जायचंय. चला तलवाडी संघाला विनंती आपला संघनायक आमच्या आयोजकांशी संपर्क करा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्याने अत्यंत सुंदर बॅटिंग केली आहे.